तारा हे ॲक्च्युली पार्वतीचं रूप असलं तरी त्याची एक कथा अशी आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा विषाचा घडा जेव्हा बाहेर आला तेव्हा तो कोणीच घ्यायला तयार नव्हता. तेव्हा शंकरांनी ते विष गिळलं, त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये खूप आगाग झाली, म्हणजे ते विष त्यांना खूप त्रासदायक ठरलं. तर त्यावेळेला पार्वतीने आईचं रूप घेतलं आणि त्यांना स्वतःचं दूध पाजलं, जेणेकरून ते त्यांचं जी आगाग होती ती कमी होते. त्यामुळे कथांमध्ये तारा ही पार्वतीचा उल्लेख न करता शंकरांची आई असं संबोधित केलं गेलं आहे. तर तारा ही आपल्याला रिसोर्सेस मिळवून द्यायला मदत करते. तर तुमचा बिझनेस असेल, जॉब असेल, तर तुम्ही कुठे कमी पडताय तर ते 10 दिशांनी अपॉर्च्युनिटीज येतात आणि रिसोर्सेस फुल फ्लेश तुम्हाला मिळवून द्यायचं काम तारा करते. तर ती गुरुग्रहाला हे करते, रिप्रेझेंट करते. तर ताराची उपासना करण्याने आपल्याला ग्रह बॅलन्स करता येतो. आणि आपण पहिलेपासून ऐकत आलोय की आईच हा आपला सर्वात मोठा गुरु असतो. सो शंकरांची आई म्हणजे तारा.